पागलच आहे. आता आमच्याकडे लग्नाची पद्धती आल्या डिजिटल लावायच्या लग्नाची. लावा तुम्ही ठिकाण लावा नाव लावा ते 2 एअरपोर्टांचे फोटो काय गावाले ना आणि ते जरा पाहण्याच्या लायकीचे फोटो लावा. काय घरात झाली करते काय मुका घेते काय फोटो. अरे ते टिकवा ना 3 महिन्यात घटस्फोट बोट दाख्या गावात तो नवरदेव पुढं नवरी आणि त्याची दोन्ही हात तिच्या असे फोटो त्याला तुला त्याच्यात घटस्फोट. कशाची बोट लावा काय. अरे संसार करून प्रीतीचा डिजिटल लावा. हा संसार चांगला करा. मुलगा PSI करा ना बोर्ड लागेल. मुलगी MBBS करा ना बोर्ड लागेल. मुलगा झाली काय वाढदिवस काय रात्री बायको मला ते झाले की सकाळी रस्त्याला बोर्ड. मला ते नेतृत्व मिशी फुटली नाही त्याला युवा नेतृत्व. फुटली मिशी विकासाची गंगा शब्द तर पुन्हा नात्यात काय पुन्हा काढली मिशी पुन्हा फुटली मिशी परिसराचे भाग्य पुन्हा फुटली मिशी जनसामान्यांना पुन्हा काढली मिशी भावपूर्ण स्वतःचे. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही आणि ते सुद्धा राहायला बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी खाली लगेच 50,000 झाले मुटके. आपल्या पराक्रमाचा मला तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या. आता ज्यांनी कोणी कीर्तन नेलं असेल मोबाईल मध्ये कॅमेऱ्यात घेतला असेल पायापुरतो भाऊ थोड्या पॉझिटिव्ह क्लिपा टाकी जरा पायापुरतो तुमच्या माणसं संपायचं त्याला काम. माझ्या कीर्तनातलं कोणतं वाक्य तुम्हाला चुकीचं वाटलं कोणता साथ पण हे तसा अर्थ नाही लावला. आता आपण मुलांना बोलणार शाळा शिकल्या पाहिजे ही अशी क्लिप करणार शिक्षकांच्या भावना आणि शिक्षकांना इंद्रियकर फार खाली जाऊन त्यांनी एक तर शिक्षकांची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी. पॉझिटिव्ह असं नाही. अरे मुलं संपलेत आमचे 2 तासामध्ये मी एखाद्या वाक्य चुकीचं बोललो पण तुम्ही क्लिपा टाकणारे जरा दुसऱ्याला जगू द्या. तुमच्या पैशासाठी दुसऱ्याला जाणार तुम्हाला पैसेच कमवायचे तर मजुरीनं जा. इंद्रियकरचं नाव आलं गटरी त्याचा वापर आहे सगळ्याचा काही झालं लगेच. आज जर कोणी क्लिप टाकली तर विचार करा थोडा. आणि आम्ही इतके सतत समाजाच्या मुलावर उठेले का आम्हाला रोज उठून बदनाम करायला आम्ही फक्त समाजाचे दुश्मन आहे का. ज्यांनी समाज धुवून खावा त्यांना तुम्ही चांगलं टाकी जे रात्रंदिवस समाजासाठी कर फरक. मला 28 वर्ष दिवसभरात 700-800 किलोमीटर प्रवास होतो. आमची बायका मुलं सोडून आम्ही हिंडतो. आमच्या जीवनाचा विचारच करायचा. आम्ही जेवतोय का नाही आम्ही प्रवास कधी करतोय 500 किलोमीटर करतोय बायका मुलं सोडून येतो काय ते आम्ही एवढे दुश्मन आहे का समाजाचे तर तुम्ही आमच्या काय मध्ये उठटे क्लिपा टाकायच्या. आम्ही समाजासाठी आळतोय का समाजाचे दुश्मन आहे. समाजासाठी आज तुमच्या पुढे 2 तास तुम्हाला आठवण तरी आले तसे तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टी समाजाचे दुश्मनच का ठरवता. काही झालं का वादग्रस्त विधान असं अरे थोडा गरीबाचा विचार आणि आम्ही समाजाचे दुश्मन असलो तर समाजाला सांगितलं असतं ना. आता एवढे लोक कीर्तनाला आले एवढ्याला कीर्तन पटतं मग युट्यूब वाल्याला आणि कॅमेरावाल्यालाच का पटत नाही. एवढ्या लोकांमधलं एखाद्या माणसाला माझ्या कानपटीत ठेवून निघायचं नाही इथं मी चुकीचं बोललं असं. एवढे 20,000 आले एकच काही बोलत नाही तुम्ही 2-4
टीआरपी साठी का उठवता मला? तुम्हाला का पटत नाही? अरे मी तर काय तुम्हाला बोलवायला आलो नव्हतो. तुम्ही या बा माझ्याशिवाय तुमचं पान आला. तुम्हाला तुमचे पैसे वाढवण्यासाठी तुम्ही मला बळीचा वाकडा का देता? यांनी म्हणायला पाहिजे ना. यांनी उद्या सरस्वती पाटलाला येऊन सांगितलं पाहिजे इंद्रिकर मूर्ख माणूस त्याचं परत कीर्तन ठेवू ना असं सांगायला पाहिजे लोकांनी. मग तुम्ही ठेवले ती चूक झाली पण परत आपल्या भागवताचे कीर्तन ठेवायचं नाही असं यांना म्हणायला पाहिजे ना. यांना काहीच लोक म्हणत नाही म्हणजे तुमच्या 2-4 जणांच्या तिरपावाल्यांचं का दुखतं? आता 25,000 सांगा एक शब्द कोणी बोलत. तुम्ही 2-4 जण चॅनलवर क्लिपा टाकून इंद्रीकरणच का धरता? 25,000 तुम्ही 3-4 जण शाळे आहेत का? यार पाटील कुठेतरी थांबायला पाहिजे. सगळी माणसं महाराज 1.5 वर्ष लोकांनी विचार केला नाही. मराठी शाळेच्या शाळेत मुलग्या इतकी गवत झाली कोणी समाजाचा विचार केला नाही. 1.5 वर्ष तमाशावाले गायक वादक संपले कोणी विचार केला नाही. गेला आज झोपडीमध्ये राहणारा तमाशगीर संपून गेला कोणी विचार केला केला विचार. आज 80% तमाशावाले फक्त सावकारी कर्जावर तमाशा होता. संपलं सीजन अजून 2-4 दिवसात काय उत्पन्न नाही. गळ्यातले हे आमच्या इकडे दाळकरी आहेत ना महाराज 1.5 वर्ष बायकांच्या गळ्यातले दागिने करून खरे. तुम्ही आमचा कधी क्लिप टाकला? गायकवाड पोरं संपले. आता हा पोरगा वाजवणार आहे चांगला आहे याचा हातावर जगलाय हे दोन्ही हातावर कलाय. हीच पोरं कंपनीत कामाला गेले यांचे हात गेले कोणी विचार केला? समाज एवढा खसा 45 डिग्री तापमानाला तुरीवाल्याची नवरा बायको 42 टन माल तोडते. आपला 2.5 टन माल तोडते. खायला भारी एकच नंबर, खायला भारी एकच नंबर, एकच नंबर, एकच नंबर, एकच नंबर. अरे नको 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 नको, अरे हा 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 हा, अरे नको 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 नको, अरे हा 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 हा. नसुनी आता पुसून जाता कळत नाही कळत, अरे पुसून जाता करून या नाहीच आता कळत. खायला भारी दिसते भारी, अरे खायला भारी दिसते भारी, अरे खायला भारी दिसते भारी. अरे खायला भारी दिसते ना ग भारी. खायला भारी कसं दिसते ना भारी. लॉकडाऊन मध्ये आमची लय जिरली रे. फोन चालू ठेवून रिंग वाजवणार रे. नाही ही काळाची आपल्या धर्माचा वापरच करतो. काय करता तुम्ही काही करायला लागले त्याला काय होते. आपल्या पोरांना क्वार्टर पार्टी का उठली पोर वाजवा टाळायला शिजवा नाही.
आपली पोरं संपलेली पोरं आहे. आपल्या पोरांना एवढी दिल्या हो. काही नाही. आता जर म्हणलं तुला फाशी घेतो संपलेली माणसं. मग ह्या मातेला 61ला शुभेच्छा देतात. विज्ञानाबरोबर अध्यात्माला 2 भांडणं कमी करा आणि 3 सगळी लोक जवळजवळ सौर ऊर्जेकडे या. गावाची गरज आहे. मी 10 वर्षापासून कीर्तनात म्हणत होतो तुम्हाला विजेचा प्रॉब्लेम येईल. मी काही बोललो काही नाही म्हणायचं वादग्रस्त विधान त्या ठोकून आमचं. नाही तर आज पाणी विहिरी लाईट नाही. आणि वीज ही निसर्गाधीन नाहीये महाराज, मानव निर्मित नाहीये तिचा प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यात ना. मग गावच सौर ऊर्जेकडे आला. आणि चौथा मुद्दा ही गावाची. तिसरा मुद्दा प्रत्येक गावच्या सरपंचाला एक व्यक्ती एक झाड फायदा सक्तीच करा. जर सगळ्यांनी झाडं लावली असती तर मागच्या 2-1.5 वर्षात लोक तडफडून गेले नसते. ऑक्सिजन नव्हता. झाडं लावायचं फक्त फोटो पुरते झाडं लावायचे. तर इंद्रज गेल्यापासून झाडं लागतात. झाडं गेलीच कुठे. जून महिना आला का कुठले सगळे गावाला स्माईल आला मेला. एक व्यक्ती एक झाड काय ही काळाची. आणि या मातेच्या 61ला चौथा मुद्दा आपल्याला करायचा आहे. नद्या स्वच्छ ठेवा. पर्यावरणावर भाषण करू नका. पर्यावरण टिकवा. गावातल्या गटारी कसे आहेत एकदा सकाळी गारका मारा. सगळी घाण गटारी. आता पाऊस आला का ती सडणार. जंतू तयार. टायफॉइड, कॉलरा, इन्फ्लुएन्झा, पटकी, विषमस्व, डेंग्यू. लगेच भीतीवर द्या. डेंग्यू वाचवा. कोणी उभा केला? प्रत्येक गावची ग्रामपंचायतीची गटार स्वच्छ. पावसाळ्याच्या अगोदर गटारीतल्या खाली काढलं पाहिजे. बॅक्टेरिया आणि गरीब झोपडपट्टीतला एखादा माणूस मेल्यावर जागे होता तुम्ही. तो माणूस आमचा काही काही दवाखान्यात कुठं जाणार कुठं जाणार. आणि नद्या स्वच्छ ठेवा. डोंगर राहिले नाही नद्या राहिल्या. आणि तुम्हाला सुखीच व्हायचं असेल तर एकच उपाय आहे. देव आपला करा. आता प्रश्न इथं मोठा गंभीर आला आपला. देव आपला होतो. अरे जाऊ वय पटकन वय लांब जाय. तुम्हाला सुखी व्हायचं आणि भांडणं सुखाचे. विद्या मिळवणं, पर्यावरण टिकवणं सुखाचे. निरोगी राहणं सुखाचे. शरीर चांगलं बनवणं सुखाचे. यानं भजन करणं सुख म्हणजे काय असे टेम्पल भरून आणायची गोष्ट नाही. माझा मुलगा निर्व्यसनी निघाला सुखीच आहे. माझा मुलगा डॉक्टर झाला सुखीच आहे. तुम्हाला सुखाची व्याख्या जर करायची असेल ना तर झाड लावा. मुलं शिका. धर्म टिकवा. धर्मासाठी एकत्र या. आणि आई वडिलांवर भाषण करू नका. आई बाप सांभाळायला शिका. नुसतं कविता करायच्या गाणी करायच्या. आई बाप आई बापावर अर्धा तास बोलायचं आणि आई ते चालू द्यायचं. कशाला आपल्याकडे वृद्धाश्रम पाहिजे. आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. ज्यांना फुल पेमेंट आहे त्या नारायणाला विचारा तुमचे वडील दिसत नाही. त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते फार चिडचिड करतात. कोण वडील. आणि आमच्या त्यांना ते सहन आमच्या त्या फार कडक आहेत. त्यांना सहन होत नाही म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात देऊन टाकलं. तिकडे ते फार मजेत आहेत आणि त्यांना तशी अडचण नाही. आम्ही रविवारी भेटायला जात असतो. बिस्किटचे पुढे वेळे दिले मस्त राहतात. हे जिन्यात बसले हे कोण आहे. हे तिचे वडील आहे. त्याला गेला पुलावरून फेकून काय धोत्रावाला दारू प्याला ना. धोत्रावाला
लोकांना बेवडा आहे त्याच्या कोणी काम पडले पण सुशिक्षित दारू प्यायला होता ना काय म्हणायचं ते तर उलटी भारीतली प्यातात रिलॅक्स म्हणून त्यांची बायको म्हणते आता ते पहिल्यासारखे लई येडेवाणी करत नाही त्यांच्या वागण्यात फार मोठा बदल झालाय आता ते मला मारत नाही तर पहिले मला उड्या मारून मारून मारायचं आता पहिल्यासारखं मला मारत नाही आणि मला अंदाज आला आता त्यांना काय लागतं काही नाही ते बाहेरून आले मी जर 2 ग्लास दिले ना ते जर पालथे पडले ना सकाळ ते उताणी सुद्धा ते वखाच्या किती थोकाच्या किती मुताच्या किती पण आता त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा सुशिक्षित लोक जास्त दारू पितात ती वास येऊ नये म्हणून पुदिना हा खातात ते स्टँडर्ड आहे तरी ते सकाळी म्हणतात माणसामध्ये संघटन कौशल्य शब्द तर करून आणतात काय लोकांचे शब्द इतके भयानक राहते भाषण करणारे माणसं शब्द पण विकत घेणार भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे आता अडचण काय शब्द इतके मस्त नादी लावतात ते कामं करायचे पण भविष्यात आपण राहत नाही आणि ते लुटल्याशिवाय काय काय शब्द वापरतात लोक बाहेर सहज प्रिय मतदार बनतो मला अपेक्षा नाही पण हे तुमचं प्रेम म्हणून मी तयारीत आहे मला आता अपेक्षा सुद्धा तुमचं हे अथांग माझ्यावर जे प्रेम आहे सगळ्याला 200 रुपये वजन आले आता ते प्रेमानं आलेत का वजन आले तुम्ही बधी रोज तरी तो बोलताना काय म्हणतो त्याला असं वाटतं मी यांना रुपया खर्च ते काय म्हणतो तुमचं माझ्यावर जे प्रेम आहे कोण प्रेम करते त्याबरोबर उत्तर पुरुष मंडळी ऐकू आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे पुरुष मंडळी आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे भ्रम आहे काय प्रेम 14 वर्ष रामाला गेला महिला मंडळ राम राम ते सीता घेऊन गेला इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला सीतेनं डोकून नाही पाहिलं रे ती राम राम म्हणून भाकर नव्हती ती घे राम त्या खोलीत सीता आणि खिडकीतून डोकून पाहती झोपला झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय हा त्याला तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे काही पोर म्हणतात ती प्रेयशी माझ्यासाठी काही करेल काहीच करेल ती फक्त तुझं ATM मोकळं करणार काय करते प्रेयशी पेट्रोलला पैसे नाही ते त्यानं घड्याळ घाण टाकलं आणि प्रेयशीला गाडीवर बसून डोंगरात गेलं फिरायला आणि येड्या बाबतीत का पाणी बसले वगैरे बाबाला येडी आणि ही पोरगी शिवली आणि ती पोरगी त्याला म्हणायची तुम्ही डोळ्यात काय माझं हृदय तो म्हणलं मी पॉझिटिव्ह येते ना बाबले तर सोडून दिला